11 बुलेटच्या शर्यतीचं चॅलेंज देणाऱ्या युवराज पाटील व निलेश पाटील या दोघा शेतकरी भावंडांनी माढा लोकसभा मतदारसंघातून तुतारीच निवडून येणार असल्याचा आत्मविश्वास घेऊन लावलेल्या 11 बुलेटच्या शर्यतीचं चॅलेंज अखेर फलटणच्या अनुप शहा यांनी स्वीकारलंय। युवराज पाटील व निलेश पाटील यांनी कुर्डुवाडीत असलेल्या चव्हाण मोटर्सच्या शोरूममध्ये 11 बुलेटची बुकिंग करून 55,000 रुपये भरलेत, तर अनुप शहा यांनी बुलेटच्या शर्यतीचं चॅलेंज स्वीकारत 11 बुलेटची बुकिंग 55,000 रुपये रक्कम पंढरपूर येथील शोरूममध्ये भरली आहे। त्यामुळे आता 11 बुलेटची पैज कोण जिंकणार याकडे माढा मतदारसंघातील जनतेसह संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलंय। माढा लोकसभा मतदारसंघात चुरशीची दुरंगी लढत झाली। असं असताना मात्र माढ्याचा खासदार कोण होणार, तुतारी वाजणार की कमळ फुलणार याचे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। अशातच माढा तालुक्यातील बावी गावच्या योगेश व निलेश पाटील या भावंडांनी तुतारीस निवडून येणार असा आत्मविश्वास घेऊन 11 बुलेटच्या शर्यतीचं चॅलेंज उभं केलं होतं। अखेर फलटणचे भाजपाचे कार्यकर्ते अनुप शहा यांनी काल बुधवारी 22 मे रोजी चॅलेंज स्वीकारत पंढरपुरात 11 बुलेटचं बुकिंग करून माढ्यात कमळच फुलणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हेच मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार असल्याचा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि त्यामुळेच आम्ही 11 बुलेटचं बुकिंग केल्याचं पाटील भावंडांनी बोलताना सांगितलंय। एका बुलेटची किंमत 2,75,000 इतकी असून 11 बुलेट स्वारीचं चॅलेंज लावण्यात आलंय। या शर्यतीची किंमत 30,25,000 इतकी आहे। येत्या शनिवारी दोघांची ही रक्कम एका व्यक्तीकडे दिली जाणार आहे। 25 मे शनिवारी निलेश व योगेश पाटील या भावंडांची आणि फलटणच्या अनुप शहा या दोघांची प्रत्येकी 30 लाख रुपये रक्कम एका प्रतिष्ठित व्यक्तीकडे ठेवण्यात येणार आहे। जो जिंकेल त्या व्यक्तीकडून पैसे घेऊन जायचं असं देखील पाटील व शहा यांच्यामध्ये ठरवण्यात आलंय। 11 बुलेटच्या शर्यतीचं चॅलेंज देणाऱ्या युवराज पाटील व निलेश पाटील या दोघा शेतकरी भावंडांनी माढा लोकसभा मतदारसंघातून तुतारीच निवडून येणार असल्याचा आत्मविश्वास घेऊन लावलेल्या 11 बुलेटच्या शर्यतीचं चॅलेंज अखेर फलटणच्या अनुप शहा यांनी स्वीकारलंय। युवराज पाटील व निलेश पाटील यांनी कुर्डुवाडीत असलेल्या चव्हाण मोटर्सच्या शोरूममध्ये 11 बुलेटची बुकिंग करून 55,000 रुपये भरलेत, तर अनुप शहा यांनी बुलेटच्या शर्यतीचं चॅलेंज स्वीकारत 11 बुलेटची बुकिंग 55,000 रुपये रक्कम पंढरपूर येथील शोरूममध्ये भरली आहे। त्यामुळे आता 11 बुलेटची पैज कोण जिंकणार याकडे माढा मतदारसंघातील जनतेसह संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलंय। माढा लोकसभा मतदारसंघात चुरशीची दुरंगी लढत झाली। असं असताना मात्र माढ्याचा खासदार कोण होणार, तुतारी वाजणार की कमळ फुलणार याचे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। अशातच माढा तालुक्यातील बावी गावच्या योगेश व निलेश पाटील या भावंडांनी तुतारीस निवडून येणार असा आत्मविश्वास घेऊन 11 बुलेटच्या शर्यतीचं चॅलेंज उभं केलं होतं। अखेर फलटणचे भाजपाचे कार्यकर्ते अनुप शहा यांनी काल बुधवारी 22 मे रोजी चॅलेंज स्वीकारत पंढरपुरात 11 बुलेटचं बुकिंग करून माढ्यात कमळच फुलणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हेच मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार असल्याचा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि त्यामुळेच आम्ही 11 बुलेटचं बुकिंग केल्याचं पाटील भावंडांनी बोलताना सांगितलंय। एका बुलेटची किंमत 2,75,000 इतकी असून 11 बुलेट स्वारीचं चॅलेंज लावण्यात आलंय। या शर्यतीची किंमत 30,25,000 इतकी आहे। येत्या शनिवारी दोघांची ही रक्कम एका व्यक्तीकडे दिली जाणार आहे। 25 मे